इथे सगळ्यांना माहिती आहे. मग सगळ्यांना हे माहिती आहे का बुद्धांना दुःखमुक्ती मिळाली आणि ती जागृतीमुळे मिळाली, ही सगळ्यांना माहिती आहे का? असं चालेल ना? म्हणजे थोडस आपलं आपण अभ्यास करतोय, इथं प्रवचन नाही, इथे आपण बाकी कोणी मी बोलतो तुम्ही ऐकायचं असं नाही, हेही माहिती आहे आणि ते आपण कितीतरी वर्ष त्याचं पठण करतो. पण आपल्याला हे नाही लक्षात आलंय का की बुद्ध संपूर्ण जागृत होते म्हणून त्यांना ते जे पाहिजे ते मिळालं, म्हणजे दुःखमुक्ती मिळाली. जे तुम्हाला पाहिजे, मला पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे. आणि आपण हे सगळं कशासाठी धडपडतो जीवनामध्ये? जगत असताना आपली धडपड कशासाठी चाललेली असते? त्याच्यासाठी चाललेली आहे का? निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे काय? सर्व दुःखातून मुक्त होणे. तुम्ही किती वर्ष दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करता? म्हणजे आपण सगळ्यांसाठीच प्रश्न. तुम्ही किती वर्ष दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करता? बसा. किती वर्ष तुम्ही म्हणजे सगळे जण आपण किती वर्ष झाले? जर काही म्हणतात तो मुद्दा जर बरोबर आहे की निब्बाण प्राप्तीसाठी, दुःखमुक्तीसाठी आपली धडपड चालली, तर किती वर्ष चालली आणि ती मिळाली का? किंवा मिळाली याची खात्री आहे का तुम्हाला? जे पाहिजे जसं समजलं तसं ते जसं त्यांना समजलं त्यांना तुम्हाला. आता आपल्यावर आता काही करायचं बाकी नाही. आता काय करायचं? समाजाचं बरोबर दमकारी करायची आहे ना. आपल्याला जे मिळालं ते समाजाला मिळावं. हा, पण तुम्हाला आपल्याला मिळाल्याची खात्री आहे का? आता काही दुःख नाही. दुःख भगवंतांनी सांगितलं तुम्हाला किती मिळालं तरी दुःख असणारच नाही. आता आपण आपल्यापर्यंत आलो. आता बुद्धांनी काय केलं आता आपण चर्चा झाली आपली थोडीशी. भगवान बुद्धाचा धम्म हा जगापर्यंत पोहोचण्याचा आपण कार्य. तो नंतरचा मुद्दा आहे. आपल्याला समजलाय का आधी? आपल्याला दुःखमुक्ती मिळाली का? जे आपण दुसऱ्याला सांगणार, त्यांना दुःखातून मुक्त करणार. आपण जागृत झालो का? आपण दुसऱ्याला जागृती सांगणार. आपल्याला बुद्ध समजले का? आपण लोकांना बुद्ध सांगणार. पूर्ण जागृत नाही झालं. तुम्ही झालात पूर्ण जागृत, म्हणजे आता निब्बाण प्राप्ती झाली. कसं काय मिळत? म्हणजे शंका आहे. आपण परिवारामध्ये असल्यानंतर म्हणजे नाही झाली, सुख मिळतच नाही. म्हणजे नाही झाली ना. पूर्ण सुख मिळतच नाही जोपर्यंत प्रपंचामध्ये आपण. तुम्ही तर म्हणालाच मिळालं म्हणून. हो, पण ते सुख मला मिळालं, ते सुख मला मिळालं की धम्माचं काय परिणाम होतो. ओके, तुम्हाला सगळं मिळालं, जे पाहिजे ते मिळालं. आता तुम्हाला सांगू का, जोपर्यंत प्रपंचात येत ना तोपर्यंत पूर्ण मिळत नाही. मग आपल्याला बुद्धाचा काय उपयोग आहे? आपल्याला बुद्धाचा काय उपयोग आहे? आणि बाबासाहेबांनी हा मार्ग दाखवला, त्याचा काय उपयोग आहे आपल्याला? जर आपल्याला मिळणार नाही किंवा मिळेल याच्याबद्दल खात्री नाही, तर मग या मार्गावर का चालायचं? त्याचं पंचशीलीचं पालन आपण करतो, आपण करायला सांगतो, परंतु आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण दुःखातून मुक्त होत नाही. म्हणजे बुद्धाचा काय उपयोग आहे? जोपर्यंत आपण प्रपंच तोपर्यंत होऊ शकत नाही. मग काय उपयोग आहे बुद्धाचा? प्रयत्न करायचा. आणि बाबासाहेबांनी कशाला हा मार्ग दाखवला? प्रयत्न करायचा. आपण फक्त नुसती चर्चा करायला, गप्पा मारायला, मोठमोठे शब्द वापरायला का प्रत्यक्ष काहीतरी जीवनात साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी? त्याचा आम्ही काय करतो? अनुकरण करतो. आम्ही त्याचा प्रयत्न करतो. आम्ही घोड्याचा. तुम्ही जेवढे जास्त बोलाल तेवढे मी तुम्हाला जास्त प्रश्न विचार. मी पण सांगू शकते. मग आता तुम्ही आधी म्हणालात का निर्वाण प्राप्ती झाली, म्हणालात ना, परत म्हणालात नाही झाली. काय म्हणाले? बुद्धाचा धम्म मार्ग कशासाठी बुद्धांनी दिला? आम्ही सांगितलं की निब्बाण प्राप्ती होण्यासाठी. आपल्याला ते प्रपंचामध्ये राहून होऊ शकत नाही ना. मग बुद्धाचा काय उपयोग आहे? आम्ही फक्त कशाला भगवंताचं पंचशीलीचं पालन सांगितलं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही सुखी झाली नाही ना. झाली नाही पण सुखी झालो. म्हणजे नाही दुसऱ्याचे भांडण करत नाही, आम्ही दुसऱ्याचे हे करत नाही, वदेवा करत नाही, आम्ही त्यांना पंचशील तर पाळतो. आपण ही चर्चा कोणत्या मुद्द्याला धरून चालली लक्षात येतं ना? ज्ञानी आपल्याकडंच काय, जगामध्ये ज्ञानी लोक खूप आहेत. ज्ञान सांगणारे खूप लोक आहेत. मोठमोठे शब्द पण माहिती आहेत. हा, बरोबर आहे ना? ज्ञानी लोक
पंडित लोक खूप आहेत, मोठमोठे शब्द माहित असणारे खूप आहेत, परंतु त्याचा आपल्याला आपल्या जीवनात उपयोग करून घेता येत नाही. आपल्याला फक्त शब्द माहिती आहेत. आपण संभासंबुद्ध म्हणतो किंवा आपण पठण करतो, बुद्धपूजा, त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, रत्नवंदना, खूप काही परित्राण पाठ, नाही का, त्यात आपण एक्सपर्ट आहोत, हुशार आहोत फार. आपण शब्द आपल्याला खूप माहिती आहे, पण ते शब्द काय सांगतात त्याचा आपण कधी विचार करतो का, असा मुद्दा आहे. आपला जो अभ्यास जो आहे ना, हा आपल्याकडे सगळ्यांकडे ज्ञान आहे. आता ज्ञानाची कमतरता नाही. आता लहान पोरं सुद्धा त्रिशरण, पंचशील, अगदी त्या संगमनेरला मी पाहिलं, आपली चर्चा झाली. संगमनेरला एक छोटी मुलगी, सगळ्यांनी मोबाईल बंद करून ठेवायच्या आणि आले तरी घ्यायचे नाही. आणि कारण आता तुमचं रेकॉर्डिंग होतं, सगळ्यांचं रेकॉर्डिंग होणार, लक्षात घ्या. हा, सायलेंटला ठेवा. तिनं जवळपास 100 लोक बसले होते विहारामध्ये आणि तिच्या मागे सगळेजण म्हणायचे, बुद्धाने अवतार घेतले नाही, बुद्धाने अवतार घेतले हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे. त्या 11 वर्षाच्या मुलीला समजलं असेल का? इतपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. त्या 11 वर्षाच्या मुलीला समजलं असेल का? पण ती बोलते, ती दुसऱ्या पाठांतर आहे, ती लोकांकडून तिला सांगितलं तू पुढे म्हणून आम्ही मागे म्हणतो, तिच्या मागे सगळे म्हणाले. तर जिला त्याचा अर्थ समजला नाही, तिच्याकडे पण ते ज्ञान आहे. मग आपलं पण तसंच नाही का? आहे का असं? समजा आता बुद्धांनी सांगितलं गच्छामी, कोण बुद्ध? कुठे आहेत बुद्ध? बुद्ध आहेत का इथे? कुठे दिसतात का? ज्यांना शरण जायचं. शरण आपण कशाला जातो? जे अस्तित्वात आहे त्याला, जे अस्तित्वात आहे त्याला आपण शरण जातो. बुद्ध कुठे आहेत मग ज्याला शरण जायचं? धम्म कुठे आहेत ज्याला शरण जायचं? संघ ठीक आहे, आपण भिक्खू संघ म्हणू शकतो, उपासक संघ म्हणू शकतो, उपासिका म्हणू शकतो, भिक्खू भिक्षुणी, उपासक उपासिका, आपल्याला ते माहिती आहे. तो संघ तर इथं उपस्थित नाही, किंवा संघ असा संघटित काम पण चालू नाही कुठे. वेगळ्या प्रकारे वेगळ्या लोकांचं वेगळ्या ठिकाणी काम चालू आहे. मग बुद्ध इथं दिसत नाहीत. धम्म कुठे आहे हा पण शोधाचा मुद्दा आहे. धम्म कुठे आहे? बुद्धीला शरण जातो. मग बुद्धी प्रत्येकाकडे आहे ना. बुद्धीला शरण जायचं म्हटल्यानंतर मग सगळे शरण जातात मग, आणि मग सगळ्यांना प्राप्ती झाली पाहिजे जी बुद्धांना मिळाली. बुद्धांना काय प्राप्ती मिळाली आपण सगळ्यांना माहिती आहे. निर्वाण प्राप्ती मिळाली, दुःखमुक्ती मिळाली. ते अर्हत झाले होते हे ना, ते भगवतो होते. आता भगवतो म्हणजे काय? भगवान म्हणजे काय? आपण वर्षानुवर्ष म्हणतो भगवान म्हणजे कोण? भगवान. भग्ग म्हणजे नाश करणे, वाण म्हणजे तृष्णा. ज्यानं तृष्णेचा नाश केलाय तो भगवान. त्याचा अर्थ बरोबर भगवान. आणि मग भगवान म्हटलं मग देवाला पण उद्देशून तो शब्द वापरला जातो. पण बुद्ध ते भगवान नाही. बुद्ध भगवान म्हणजे ज्यांनी भग्ग म्हणजे भग्न करणे, नाश करणे. ज्यांनी वाण म्हणजे तृष्णा नष्ट केली, कारण ती तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. आणि तृष्णा म्हणजे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आपल्याला जीवनामध्ये काहीतरी पाहिजे असतं आणि काहीतरी नको असतं. पाहिजे 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 पाहिजे, खूप पाहिजे, आणखीन पाहिजे, नको नको नको, हे मला नको, हे हटवा, याचं अस्तित्वच नको, याला खतम करा, याला जाळून टाका, याच्यावर आक्रमण करा, याला जिंका. तर आपला लोभ जो आहे तो पाहिजे पाहिजेकडे असतो, आणि द्वेष जो आहे तो नको नको कडे असतो. आणि ह्या दोन्हींचे जे ताण आहे आपल्यावर, त्याला तृष्णा म्हटलं. कारण ह्या पाहिजे नको मुळे चित्त आपलं विचलित होतं. इच्छा, आकांक्षा, तृष्णा, अतिरिक्त इच्छा, तृष्णा, नुसतं इच्छा नाही, अतिरिक्त इच्छा. पाहिजे पाहिजे, खूप पाहिजे. किती पाहिजे माहिती नाही,
पण पाहिजे पाहिजे पाहिजे, नको नको नको, खतम करा, नष्ट करा, उद्ध्वस्त करा, हा माणूस मला आवडत नाही, हा समाज मला आवडत नाही, हा देश मला आवडत नाही, मला हे आवडत नाही, खतम करा, द्वेष. याच्यामध्ये मनुष्याचं चित्त विचलित होत आहे, यातनेत आहे, ते दुःख आहे. देशाचं दुःख, दोन्हींचा जो ताण आपला हार्टवर असतो, मनावर असतो, चित्तावर असतो, ते आपल्या दुःखाचं कारण आहे. त्याच्यातून मुक्ती म्हणजे निर्वाण आहे. आता निर्वाण, कारण तिथून चर्चेला सुरू झाली, आपण म्हणून तो विषय घेतला आपण. पण आपल्याला खरंच एक खात्री आहे का आपण या लोभातून, द्वेषातून, तृष्णेतून मुक्त होऊ, याची खात्री आहे का? आपण निर्वाण प्राप्त करू याची खात्री आहे का? जर नसेल तर मग परत अभ्यास केला पाहिजे, परत त्याच्याकडे वळायला पाहिजे की आपण काय बोलतो, आपण काय लोकांना जे आपल्यालाच माहित नाही ते लोकांना सांगतो, आपण लोकांची दिशाभूल करतो, कारण आपल्यालाच माहिती नाही, आपल्याच मनात शंका आहे, आपल्याला ती प्राप्ती झाली नाही, आपल्यालाच बुद्ध नेमके कोण माहिती आहे, निर्वाण कोण माहिती नाही, धम्म हा बुद्धांनाच दिसतो, आणि बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत, म्हणजे जागृतीलाच धम्म दिसतो. आपण जागृत आहोत का? आपल्यामध्ये ती जागृती कशाला म्हणतात, ती आपल्यात निर्माण झाली का? पूर्णत्वाला जाण्याची सम्मा संबुद्ध ती पुढची पायरी आहे. पण किमान आपल्याला कळतं का आपण जागृत आहोत की नाही? जागृती म्हणजे काय? त्याला तालीमध्ये एक शब्द आहे, तो सगळ्यांना माहिती, बऱ्याच लोकांना माहिती असणार आहे. काय नाव आहे त्याला? जागृती शब्द. जागृतीला कोणता शब्द आहे पालीमध्ये? सती. सती शब्द ऐकला का? सती शब्द ऐकला का? नाही का? ही दुसरी सती ऐकली असेल, ही सती ऐकली असेल. ही सती नाही, ते सती जाणं, ही सती नाही, ही सती वेगळी आहे, ही सती वेगळी आहे. म्हणजे नवरा मेल्यानंतर जे सती जायचे त्याला सती म्हणतात. बुद्धांनी सांगितलेली सती हा जो पाली शब्द आहे, हा मराठी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे, हा सगळीकडे आहे, पण हा पाली शब्द नाही, हा पाली शब्द आहे. आणि हा सती शब्द आपल्या कानावर कुठेतरी पडलेला असेल. कुठे पडलाय? सती म्हणजे जागृती, बरं का? सती म्हणजे आता ही जागृतीची कार्यशाळा, याला आपण दुसऱ्या भाषेत सतीची प्रॅक्टिस म्हणून, सतीची साधना म्हणून, कारण आपल्याला जागृती माहिती करून घ्यायची, कारण त्याच्यावरच बुद्ध आपल्याला कळणार आहे. हे जर कळालं नाही तर बुद्ध आपल्याला नाही कळाले. बुद्ध जर कळाले नाही तर मग धम्म नाही कळाला, आणि धम्म नाही कळाला तर त्या मार्गावर असणारा संघ पण नाही कळत. आता आजचा काळ असा आहे की आता जसं मगाशी म्हटलं की ज्ञान भरपूर झालेलं आहे. 56 सालापासून आतापर्यंत खूप ज्ञान मिळालं मागच्या पिढीला, आपल्याला. आपली पुढची पिढी तर आणखीन हुशार होणार आहे, आणि त्याला हुशार व्हायला त्याला विहारात यायची पण गरज नाही. त्याची हुशारी तुमच्या मोबाईलवर असेल, कारण तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ओपन केलं का सगळं येतंय. अख्खं त्रिपिटक त्याच्यात येईल, अख्खा सगळा अभ्यास त्याच्यात येईल. सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक काय असेल, सगळ्या जगातला बौद्ध धर्म, बौद्ध संप्रदाय, त्याच्या शिकवणी, सगळं पुढची पिढी जी आहे ना, ही मोबाईलमध्ये शिकेल. ते म्हणते आम्हाला विहारात यायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे, तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. असं ज्ञान जे वाढत जाणार आहे. परंतु ज्ञान त्याला समजलेलंच असेल असं नाही, कारण ज्ञान स्वस्त झालंय, सोपं झालंय. कशामुळं? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, माहितीचा जो शोध लागलाय, माहितीचा शोध लागल्यामुळं पुस्तकं निघाली, कॉम्प्युटर निघाले, मोबाईल निघाला. आता तर आणखीन सोपं एआय मुळे तर आणखीन सोपं होणार आहे ज्ञान. आता एआय काय, आपण त्याच्यावर जास्त चर्चा करणार नाही, त्याला म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ही इथून पुढच्या पिढ्यांना सहज मिळणार आहे. त्यांना पुस्तक घेऊन बसायची गरज नाही, त्यांना तुमच्याकडून वंदना ऐकायची पण गरज नाही. असं पुढचा काळ आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता इथं कोणी तरुण जास्त नाहीत. तरुण काय येत नाहीत, त्यांना माहिती आहे. बरोबर, आपण तुम्हाला अशी चर्चा करत, लोकांना माहिती आहे, तरुणांना माहिती आहे. तुम्हाला वाटत असेल ते विहारात येत नाही म्हणून त्यांना माहिती नाही, असं नाही, त्यांना माहिती आहे. त्यांनी नुसतं ओपन केलं, तर बुद्ध टाईप केलं ना मोबाईलमध्ये, तर बुद्धाविषयीची सगळी माहिती येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाईप केलं का सगळी माहिती त्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये, AI मध्ये येते. म्हणजे पुस्तकं वाचायची पण गरज नाही, ऐकायची पण गरज, इतकं ज्ञान स्वस्त झालंय. पण नुसते शब्द वाढत जातील, पण शब्दांचा अर्थ कळणार नाही, त्याचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे आपल्याला कळणार नाही. आपण जागृती म्हणू, बुद्ध म्हणू, पण आपल्यालाच कळणार नाही काय ते. असं आपल्याला कसं म्हणतात, टीकात्मक किंवा नकारात्मक नाही बघायचं, आपल्याला शोध घ्यायचा आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो कार्यशाळा आहे. कार्यशाळा म्हणजे याला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, वर्कशॉप. कार्य करायचं. आता बसून काय कार्य करणार आहे आपण? आपल्याला वाटतं कार्य करणं म्हणजे काहीतरी धावपळ करणं, काहीतरी वाचणं किंवा काय म्हणतो. पण इथं आपण आता कार्यशाळा घेणार, कार्य करणार. बसल्या बसल्या आपण काय कार्य करणार? आत्ताच ते कार्य चालू आहे. आता आपलं काय कार्य चालू आहे? विचार करतोय आपण, विचार करतोय, चिंतन करतोय. आपण नुसतं बसलो नाही, नुसतं बसलोय का आपण विचार करतोय, आपण चिंतन करतोय, आपण जागृती काय ते समजून घेतो, आपण सती काय अजून त्याच्याकडे वळायचे आपल्याला. कार्यशाळा म्हणजे काय कार्य चाललंय इथं? तर आपल्या इथं एक असं म्हणून बौद्धिक कार्य चाललंय, विचार करायचं कार्य चाललंय, चिंतन करायचं कार्य चाललंय. त्यामुळे ही कार्यशाळा. वर्कशॉपमध्ये जे करतात, वर्कशॉपमध्ये त्यांचं काहीतरी कार्य चाललेलं असतं, त्याला वर्कशॉप म्हणतात. आपल्या इथं काय कार्य चाललंय, तर आपल्याला ही जागृती काय आहे, म्हणजे बुद्ध काय आहेत, हे समजून घ्यायचं आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला जो हा मार्ग दिलाय, दाखवलाय, आता त्याच्यामध्ये आत शिरण्याची गरज आहे. आपल्याकडे माहिती खूप आहे, शब्द खूप झालेत, पण त्याचा आपल्याला व्यवहारात, आपल्या जीवनात उपयोग करून घेता येत नाही. आपण म्हणतो बुद्धांना दुःखमुक्ती मिळाली, पण मला मिळाली का? माझं टेन्शन कमी झालंय का? माझी चिंता कमी झाली का? मला शांत झोप येते का? माझ्या मनात इतरांबद्दल आत्मीयता आहे का? आपुलकी आहे का? माझ्या मनामध्ये लोभ आहे का की नाही? द्वेष आहे का नाही? ते सगळं जर असेल आपल्यामध्ये, तर मग आपल्याला बुद्धाच्या नुसतं ज्ञान आहे आपल्याकडे, पण त्याचा काही उपयोग नाही, किंवा कसा करून घ्यायचं ते कळालं नाही. आपल्याला ते शिकायचंय. आणि तीच गोष्ट आता इथं काही महिला ज्या आहेत, मनमाडच्या महिला आहेत, किंवा त्रिभुवनसर आहेत, बाबूजी आहेत, मनमाडचे लोक आहेत, हे सगळ्यांना हा विषय माहिती आहे. कारण ह्याचा आपण ऑनलाईन आपला हा जो रोज वर्ग असतो 7 ते 8, 8:30, 9 पर्यंत दररोज ऑनलाईन वर्ग असतो झूमवर, त्याच्यावर हे चर्चा चालत असते. आणि म्हणून या लोकांना त्याचं महत्व पटल्यामुळे ते म्हणाले आपण श्रीरामपूरमध्ये पण ही कार्यशाळा घेऊ, हा विषय घेऊ, म्हणून हा आपण इथं विषय घेऊन आलेलो आहोत. आणि असं म्हणजे छोटे छोटे विषय घेऊ, फार मोठं प्रवचन, फार मोठं भाषण, तास 1.5 तासांचं ते फार झालं आता, है ना. ते खूप ऐकलं तुम्ही, खूप अरज झाले. जीवनाचा त्यांचा प्रश्न वयाच्या 35व्या वर्षी संपला त्यांचा. बुद्धत्व प्राप्ती त्यांना जी झाली 35व्या वर्षी, आणि पुढे 45 वर्ष त्यांनी त्या अनुभवाचा प्रचार केला. जे सापडलं ते लोकांना सांगितलं, आणि नुसतं सांगितलं नाही, त्याही लोकांना तो अनुभवाला जो बुद्धाला आला.
जसे आता किसा गौतमी, आपण आता गोष्ट माहिती आहे, किसा गौतमी, एकुलतं एक मूल तिचं मुलं, आणि बुद्धाने तिला काहीतरी सांगितलं. जे काय सांगितलं आपल्याला माहिती नाही. आपल्याला सांगितलं जातं तिला मोहरी आणायला सांगितली आणि मग ती गेली, मग मोहरी घेऊन आली, मग तिला मिळालं. हे इतरांनी लिहिलेलं आहे. ती ते ऐकण्याच्या मनस्थितीच नव्हती. आता जा उठ आणि जा गावात जाऊन अशी अशा ठिकाणची मोहरी घेऊन ये जिथं कुणी गेलं नाही असं बुद्ध सांगतील का? ती ऐकण्याच्या मनस्थितीच नव्हती. ते ऐकून एक मूल मिळवलं आणि ते म्हणते याला जिवंत करा. ते मूल गेला तर तिला इतकं दुःख झालंय, इतकी ती म्हणजे निराश झालेली आहे, इतकी इतके व्याकुळ झाली, तिची मनस्थिती इतकी विस्कळीत झालेली आहे. तिला आता बाकीचं काही नाही पाहिजे, काही उपदेश नाही पाहिजे, काही नाही पाहिजे. तिला हे मूल जिवंत करा म्हणते. माझ्या जीवनाचा एकुलता एक आधार आहे आणि याला जिवंत करा. आता बुद्धांनी काय मूल जिवंत नाही केलं, पण तरी ती दुःखातून मुक्त झाली जागेवर. काय सांगितलं असं? तिला कुठे जायला नाही सांगितलं आणि काय मोहरी काय नाही, हे नंतरच्या गोष्टी आहेत. तिला जे काय सांगितलं, तिला दुःख कशाचं झालं? मूल गेल्याचं, म्हणजे मृत्यूचं दुःख झालंय. मग बुद्धांनी तिला असं काहीतरी सांगितलं का तिनं त्या मुलाचं जाणं, मृत्यू स्वीकारला. मरण हे प्रत्येकाला आहे. बुद्धाने तिला सांगितलं असेल जिथं जीवन आहे. ऐकून घ्या आता, ऐकून घ्या, नंतर चर्चा करू आपण. बुद्धांनी तिला जे सांगितलं, कोणत्या भाषेत सांगितलं आपल्याला माहिती नाही, परंतु मृत्यूची जाणीव तिला झाली. जे मूल गेलं त्याची जाणीव तिला झाली. बुद्ध कदाचित असं म्हटले असतील का मी पण जाणार आहे, उद्या मी पण जाऊ शकतो, जाणारच आहे, आणि तू पण जाणार आहे किसा. त्यामुळे तुझं मूल गेल्याच्यात विशेष काय नाही. असंच जग असंच आहे. जग हे असंच आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. आता त्यांनी कोणत्या भाषेत सांगितलं, तिला ते सत्य कळालं, तिनं स्वतःच ते मूल जंगलामध्ये सोडून दिलं. काय झालं इथं? तिला जाग आली, तिला जीवनाबद्दलची जाग आली, तिला मृत्यूचं सत्य कळालं, त्याची जाग आली. बुद्धांचे शब्द आपल्याला माहिती नाही, पण त्यांनी जे काय सांगितलं तिला जाग आली, आणि ती जागी झाल्यामुळे तिनं मुलाचा मृत्यू स्वीकारला. जी स्वीकारत नव्हती म्हणून व्याकुळ होती. असं कसं मूल गेलं, आता माझा आधार तुटला, असं तिला वाटत होतं. आणि ते जायला नको, त्याला मृत्यू यायला नको, असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. आपल्या घरातल्यांबद्दल वाटतं, स्वतःबद्दल वाटतं, नाही आपल्याला मरायचं नाही, आपल्याला जायचं नाही. पण असं कोणी आहे का इथे की आता खात्री आहे का नाही आपल्याला नाही आता जायचं नाही, असं कोणी आहे का इथे? जायचं ना, कधीतरी जायचंच आहे ना. ज्याला जीवन आहे त्याला मृत्यू. तुम्हाला आहे का मृत्यू? तुम्हाला मृत्यू येणार आहे का? हो, सगळ्यांनाच मृत्यू आहे. तुमचं सांगा. तुम्हाला येणार आहे का? जर तो कळाला तुम्हाला तर मग तुमचा प्रश्न संपला. मग बाकी काय कारण असंच होणार आहे हे जर आधीच आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यात आसक्ती नाही धरणार आणि ते नाकारणार नाही. मला नाही मृत्यू येणार, मी धडधाकट आहे, मला काय अजून आता मी 70, 72 किती आहे तुमचं? 80, 75, 72, 64, माझ्यापेक्षा 12 वर्ष 8-9 वर्षांनी लहान आहे तुम्ही. आता 64 वय आहे, मला अजून बरंच जगायचं, 100 गाठायचे, मी मरणार नाही असं वाटतं ना आतून.
पण कोरोना किती लोकांनी अनुभवला? घरातलं कोणी गेलं का? हं? मृत्यू माणसाला केव्हाही येऊ शकतो, तो केव्हाही घेऊन जाऊ शकतो. झोपताना, खाताना, बोलताना, चालताना त्याची भीती कधीच करू नये. आता आलं तर चालेल का लगेच? चालेल, काही हरकत नाही. सुटलं पण आम्ही चांगलं कर्म करून मेलं ते चांगलं. म्हणजे त्याच्याबद्दल जर अजून हे कर्म काय घरात सुद्धा सांगते, बाहेरच्या लोकांना तेच सांगते, मृत्यूचं भय नसू नये, वाईट माणसाचं भय नसू नये, माणसाचं भय नसू नये. कारण आपण सत्य वागतो, आपल्याला कोणाचा भय नसू नये, मृत्यूचं सुद्धा नसू नये. कारण आपल्याला जन्म झालाय, मृत्यू आपल्याला कधीतरी घेऊन जाणारच आहे. चालताना, बोलताना, झोपताना, बसताना केव्हा येऊ शकतो. आता सगळं सापडलं तुम्हाला? हो. आता काय बाकी ऐकायचं बाकी? म्हटलं मी सुखी झाले. आता काय ऐकायचं बाकी नाही ना? तुम्ही काय सांगतात ते मला ऐकायचंय. तर तुम्ही तर बोलताय. तुम्ही प्रश्न विचारा, मला उत्तर देणं भाग आहे. तर जे काही बोला तुम्ही आपण काही बोलू, खरं बोलायचं. हा बोला. हा बोला. हा जेवण सांगा. त्याचं कामगिरी करायचं. खरं आहे का खोटं हे तुम्ही तुमच्या मनाला विचारायचं. मोसावादा करायचं नाही, खोटं बोलायचं नाही. सांगतो दुसऱ्याला, आपण धर्माचं कार्य करतो स्वतः, जाणून घेतो आणि त्यासाठी खोटं बोलायचंच नाही. तुम्ही म्हटले आता मृत्यू आला, चल तुम्ही आत्ताच म्हणाला ऐकायला आले. आता शांत बसा. तुमचं मन शांत बसू शकतं की नाही पहा, हा अभ्यास आहे. तुमच्या मनाला सांगा की शांत बस, आता तू बोलू नको. चित्ताला सांगा तू शांत बस, आता बोलू नको, मला ऐकायचंय. ऐकणं कठीण असतं कारण मन शांत नसतं. त्याच्यातला जो मी असतो तो म्हणतो नाही मला काहीतरी माहिती आहे. तुम्हाला तो प्रश्न तसा नसतो, आपण जे सांगतो. आता बोलायची वेळ तेव्हा बोलायचं. तुम्ही बोला, आम्ही तुम्ही एकटं शांत बसायचं. आता मग तुम्ही फक्त शांत बसा. किंवा कसं असेल, आपलं लक्ष इथं मन इथं नसेल ना, तर मग आपण सोडून गेलं तर चालेल. तुमचं मन इथं नसेल, तुमचं चित्त इथं नसेल तर सोडून गेलं तरी चालेल. तसं नका म्हणा, तुम्ही इथं मन बाजू ठेवा, शांत केले नाही. हा ऐकला, हा नाही ऐकला. वरचा शब्द महत्वाचा आहे, तो सांगा. हा शब्द कुठे ऐकला? हा शब्द आजच ऐकला. ओके, चला. म्हणजे बाकीच्यांना माहिती आहे, काहींना माहिती आहे. अनाथान सती शब्द ऐकला का? आता ऐकला. अनाथान सती ऐकला? अनाथान सती ऐकला? कारण आता बरेच लोक त्याही संपर्कात आहे त्या विषयाच्या. सतीपठ्ठान, विपස්සना, ध्यान है ना, या विषयाच्या संपर्कात आहे. आता आपल्याला त्या विषयात जायचं ना, आपल्याला सती म्हणजे जागृती हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपल्या अभ्यासाचा मुख्य मुद्दा सती म्हणजे जागृती. आणि आपण असं म्हणतोय, जोपर्यंत जागृती समजत नाही, लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्याला बुद्ध लक्षात येत नाही. कारण बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृती. आणि जागृती ही कुठली बाहेरची गोष्ट नाही, जागृती ही आपल्या मनाची गोष्ट आहे. आपल्या मनाची जागृती, चित्ताची जागृती, आपली जागृती. आणि जागृतीमुळे येणारी आपल्याला समज. जागृतीला दुसरा एक शब्द म्हणजे भानावर असणे. जागृती म्हणजे भान आहे. आपण काय बोलतो, काय विचार करतो, आपल्या मनामध्ये काय चाललं, आपण आपल्या शरीराने काय कृती करतो, आपल्याला जेवतानाचं भान, बोलतानाचं भान, अगदी झोपतानाचं भान, चालतानाचं भान, बसण्याचं भान, उठण्याचं भान. जागृती, भान हा समानार्थी शब्द आहे. त्याला पालीमध्ये सती म्हटलेला आहे. जागृती या विषयाला बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे. बाबासाहेबांनी जनजागृती केली आहे ना, लोकांना जागं केलं.
आणि त्यांचे एक 2 महत्वाचे संदेश आहेत, ऐकले असतील तुम्ही. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विझू देता कामा नये. कारण जागे असू तर आपल्याला जीवन समजतं, आपण कोण आहोत, काय आहोत, कसं बोलतो, कसं वागतो हे कळतं. माणूस जागा नसेल म्हणजे भानावर नसेल तर त्याला जगणं काहीच कळत नाही. बाबासाहेबांनी जनजागृती करून काय केलं आणि विशेषतः जागं कोणाला केलं? आधी आपल्या लोकांना, है ना. आता पूर्वाश्रमीचे आपण महार म्हणू, कारण त्यांनी पहिलं काम सुरुवात केली ती महारांपासूनच, कारण त्या जातीत त्यांचा जन्म झाला होता म्हणून, त्या जातीचे दुःख त्यांना माहिती होते म्हणून. आणि त्यांच्यासाठी काम करताना त्यांनी महत्वाचं काय काम केलं? त्या लोकांना त्यांच्या जगण्याची, जीवनाची, वागण्याची, वर्तनाची त्यांना जाणीव करून दिली, त्यांना जागं केलं. मग शैक्षणिक पातळीवर जागं केलं, त्यांच्या जगण्याच्या पातळीवर जागं केलं, शिक्षणाच्या पातळीवर जागं केलं, त्यांच्या ज्या चालीरीती होते, त्यांचं जे वर्तन होतं त्या वर्तनाच्या पातळी जागं केलं. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी धम्माच्या पातळीवर जागं केलं की आपल्याला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट त्यांनी लोकांना सांगितली. बाबासाहेबांनी आयुष्यभर जागृतीचंच काम केलं, राजकीय जागृती, सामाजिक जागृती, आर्थिक जागृती आणि शेवटी धम्माच्या बाबतीतली जागृती, असं करून त्यांनी जनजागृती केली आणि लोकांना चांगल्या मार्गावर आणून सोडलं. म्हणून आपण हे काम करतो. पण आपलं आता थोडंसं चर्चा आपली चालते, आपण समजून घेण्यामध्ये अजून थोडा वेळ नाही दिला असं मला वाटतं. आपल्या पठणाकडं, माहितीकडं, वाचनाकडं भरपूर वेळ, पण समजून घेतलं तर तो विषय समजला असं म्हणता येईल. आणि समजून नाही घेतला तर मग पाठांतर भरपूर आहे, माहिती भरपूर आहे, नुसती माहिती कामाला येत नाही, नाही का. जसं म्हणतात ना, आता समजा स्वयंपाक कसा करायचं तुम्ही जर मला सांगितलं की असं करा, तसं करा, तसं करा, सगळं मला सांगितलं, मी तुमचं ऐकतोय. आजही तुम्ही सांगताय, उद्याही सांगताय, महिनाभर सांगताय आणि वर्षभर सांगताय स्वयंपाक असा असा असतो, पण मी कधी स्वयंपाक केला नाही, तर त्याचा काय उपयोग? मला तुम्ही पुष्कळ सांगितलंय पण मी ते प्रत्यक्षात नाही केलं, तर त्या ज्ञानाचा, स्वयंपाकाच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? मला एक तरी चांगलं कालवण करता आलं पाहिजे, मला चपाती जमली पाहिजे, मला भाकरी जमली पाहिजे, कशाची काय चव आहे हे मला समजलं पाहिजे, तर मला ती माहिती आहे. नाही तर मला स्वयंपाकाबद्दलची माहिती आहे कारण तुम्ही सांगितली. तसं आपल्या धम्मज्ञानाचं असं झालेलं आहे की आपल्याकडं माहिती भरपूर आहे, परंतु काय माहिती आहे याचं चिंतन, याचा विचार करण्याची गरज आहे. आणि हे कार्य आपण या ठिकाणी करतो. आणि ह्याच्यासाठी जशी किसा गौतमीला जाग आली तिच्या प्रश्नाला धरून, बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या प्रश्नाला धरून जागं केलं, तसं आत्ता आपल्याला परिस्थितीकडे पाहून आपल्याला जाग असण्याची, जागा होण्याची गरज आहे. आपण खूप निराशावादी थोडंसं बनलेलो आहोत की समाज भरकटलेला आहे, नेते भरकटलेले आहेत आणि आपल्या समाजाला काही दिशा नाही, आपण नुसती चिंता करतो. ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती बाबासाहेबांच्या काळात होती. त्यांनी नुसती चिंता करण्यापेक्षा त्यांनी लोकांना जागे केलं आणि लोक जागे झाले. आणि नंतर काही त्याचे परिणाम असा झाला की खेड्यापाड्यातले लोक सुद्धा स्वतः जागे होऊन ते प्रचार करायचे, नाही का. त्यांचा आता ते बोधिसत्व भारत किंवा बहिष्कृत भारत, त्याच्या आधी मूकनायक पत्रक होतं, नंतर त्यांचं जनता पत्रक होतं, आता प्रबुद्ध भारत मध्ये एक समता पण काढ. तर ते काही लोकांना पूर्ण त्याचा अभ्यास पण नव्हता, वाचता पण पूर्ण येत नव्हतं. पण एखादाच कार्यकर्ता असा जो जागा झालेला असायचा, जागृत झालेला असायचा, तो गावामध्ये जाऊन, वस्तीवर जाऊन त्याचं वाचन करायचा आणि तिथल्या लोकांना जागा करायचा. ही जागृतीची क्रिया आहे.
तरी सुद्धा बघा एवढं मोठं काम करून पण बाबासाहेब बुद्धाच्या बाबतीत काय म्हणतात, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे होते. त्यांची जी जागृतीची पातळी होती ही सर्वोच्च पातळी होती, सम्मा संबुद्ध. आणि आपल्याला त्यांच्या मार्गाने जावं लागेल म्हटले. बाबासाहेबांचा मार्ग तर श्रेष्ठ आहेच आहे, पण ते म्हणतात आपल्या जीवनाचा जर आमूलाग्र प्रश्न सोडवायचा असेल, संपूर्ण प्रश्न, तर आपल्याला बुद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. आता त्यांनी असं का म्हटलं हेच आपल्याला विचार करण्याची गरज आहे. तर सती हा शब्द जागृतीशी संबंधित आहे असं आपण पाहतो. याच्यासाठी हा अभ्यास जो आहे ना, जो आपण हा शब्द ऐकला का तुम्ही, अनापान? याच्यामध्ये 2 शब्द आहेत, तुम्ही ऐकला असेल, माहिती असतील. आन आणि अपान असे 2 शब्द आहेत. आन आणि अपान, त्याची सती, त्याला म्हणतात अनापान सती. आता हा सोपा शब्द आहे. आन म्हणजे श्वास, आपला जो श्वास आहे है ना, आपण प्रत्येक जण श्वास घेतो सोडतो है ना, श्वास आपला प्रत्येकाकडे आहे. तर बुद्धांच्या शिकवणीनुसार आपल्याला खरोखर आपल्या जीवनामध्ये जागृत व्हायचं असेल, आपल्याला आपलं जीवन समजून घ्यायचं असेल, आपली मनोवस्था आपल्याला समजून घ्यायचं असेल, आपले चित्त समजून घ्यायचं असेल, आपला स्वभाव समजून घ्यायचा असेल, आपल्याला चीड समजावून घ्यायची असेल, आपल्याला आपल्यातलं प्रेम समजावून घ्यायचं असेल, करुणा समजून घ्यायची असेल, स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर स्वतःचं भान पाहिजे. पण स्वतःचं भान पाहिजे म्हणजे कशाचं भान पाहिजे, आपण म्हणजे कशाचे बनलेलो आहोत की आपल्याला आपलं भान पाहिजे. तर आपण मुख्यतः 2 गोष्टींचे बनलेलो आहोत है ना. कोणत्या 2 गोष्टी? एक आहे आपलं शरीर, जे आता इथं आपण घेऊन बसलेलो आहोत. इथे आता आपण आपलं शरीर घेऊन बसलेलो आहोत. हे स्थूल शरीर, याला आपण शरीर किंवा याला काया. आपलं हे शरीर म्हणजे आपण आहोत, म्हणजे ढोबळमानानं. पण हे शरीर आपलं जिवंत आहे, बरोबर आहे. आपण जिवंत आहोत म्हणून आपण बोलतो, विचार करतो, हालचाल करतो, आपल्यामध्ये भावना आहेत है ना, आपल्यामध्ये भीती आहे, आपल्यामध्ये प्रेम आहे, आपल्यामध्ये एकटेपणाची भावना आहे, आपल्यामध्ये चंचलता आहे है ना, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नको, हे सगळं आपल्या मनात आहे, आपल्या चित्तात आहे. आणि चित्त मन कुठं आहे? चर्चा करू. मन कुठं आहे? हा, याच्यातच आहे. याच्या बाहेर आहे कुठं? शरीराच्या बाहेर मन नाही. मनानुसारच शरीर काम करतं है ना. तुमच्याकडे मेसेज आला, इथं कार्यक्रम आहे, तो तुम्ही वाचला आणि आपलं शरीर इथे येऊन बसलं है ना. माहिती मिळाली, ते इथे येऊन बसलं. म्हणजे मनानुसार शरीर हालचाल करतं, कृती करतं, बोलतं. आपण बोलतो मनामुळे, आपण कृती करतो मनामुळे. पण मन जसं आहे तशीच कृती चालते. मनामध्ये राग असेल तर शरीरात तो राग प्रकट होतो, तो आपल्या चेहऱ्यावर प्रकट होतो, आपल्या बोलण्यावर प्रकट होतो. मनात गोंधळ असेल तर आपल्या बोलण्यात गोंधळ असतो, आपल्या कृतीत गोंधळ असतो. मन विस्कळीत असेल तर आपलं सगळं जीवन विस्कळीत असतं है ना. म्हणून मन हे मुख्य आहे. मनो पुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया है ना. मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छायाव अनपायनी. शरीर आपलं जर मन चांगलं असेल तर त्याच्या पाठीमागे सुख येतं. मन चुकीचं असेल, वाईट असेल, अकुशल असेल तर त्याच्या पाठीमागे दुःख येतं. म्हणजे मनावर सगळं अवलंबन आहे. मनामुळे सगळ्या कृती घडतात. पण हे मन ज्या शरीरात आहे
त्याच्याशी आपला संपर्क आहे का, त्याचं भान आहे का, त्याची जागृती आहे का, असा प्रश्न आहे. बुद्धांना या गोष्टीचा शोध लागलेला आहे. बुद्धांना ह्या गोष्टीचा शोध लागला. तो शोध लागल्यामुळं, त्यांना मन कळाल्यामुळं, मनातल्या प्रेरणा कळाल्या, मनातले विचार कळाले, मनातल्या भावना कळाल्या, मनातलं विचलन कळालं, म्हणजे चित्त कळालं. चित्त म्हणजे जे पेटवतं ते चेतना म्हणतो आपण. आपल्याला आपल्या शरीराला काय पेटवतं? भावना. जशा भावना आहेत तसं ते प्रज्वलित होतं आणि तसे मनात विचार चालतात आणि त्यानुसार कृती घडते. असं आपल्यामध्ये चाललेलं आहे ना. पण याचं आपल्याला सुस्पष्टपणे ते कळतं का, जाणवतं का? इथं विचार आहेत, असे विचार आहेत, अशी भावना आहे, आणि मग ते असं शरीराला ती प्रेरणा देते, आपल्या बोलण्याला अशी प्रेरणा देते. हे आपल्याला जाणवतं का? हे कळतं का? याचं भान आहे का? याची सती आहे का? ही जर असेल तर मग आपलं जीवन आपल्याला योग्य मार्गावर नेता येतं. ते भान नसेल, ती सती नसेल, तर आपल्या जीवनाला काही दिशा राहत नाही. मग आपलं मन सांगेल तसं आपण करतो आणि आपल्याला दुसऱ्यांनी सांगितलेलं आपलं जे मन ऐकतं त्यानुसार आपण करतो, पण आपल्याला काहीच कळत नाही की आपण तसं का करतो. का? तर त्याचं आपल्याला भान नाही, त्याची आपल्याला सती नाही, पालीमध्ये त्याची आपल्याला जागृती नाही. तर हा मुख्य बुद्ध धर्माच्या अभ्यासाचा हा सेंट्रल पॉइंट, मध्यवर्ती मुख्य मुद्दा आहे. आपण मगाशी एक प्रश्न विचारला की बुद्ध कुठे आहेत? बुद्ध कुठे आहेत असा प्रश्न आपण मगाशी विचारला. आता इथं काय उत्तर सापडतं का त्याचं? बुद्ध आपल्यामध्येच आहे. बुद्ध हे बुद्धांनी स्वतः सांगितलेलं आहे. हे म्हणजे कल्पना नाही, हे बुद्धांनी स्वतः सांगितलं. प्रत्येकामध्ये बुद्धत्व आहे, प्रत्येकामध्ये जागृती आहे, प्रत्येक माणसाला ते समजतं. तुम्ही आता जाऊ शकता थोडं काही गोष्टी तुम्हाला आता म्हटले ते असं का नाही म्हटले मला समजलं आणि मला समजेल, दुसऱ्यांना समजणार नाही असं नाही म्हटलं. ते प्रत्येकाला समजू शकतं, प्रत्येक जाणकार माणसाला समजू शकतं. सगळ्यांना समजणं कठीण आहे, पण प्रत्येक जाणकार माणसाला ते समजू शकतं. ज्याला समजून घ्यायचं त्याला ते समजू शकतं, कोणाला नाही समजणार. ते जे भानावर येईल, जो जागा होईल त्याला ते समजू शकतं, पण समजू शकतं. म्हणून प्रत्येकाला दुःखातून मुक्ती मिळणं, शांतता मिळणं, स्थिरता मिळणं, एकाग्रता मिळणं हे प्रत्येकाला शक्य आहे. पण कसं? हेच त्यांनी 45 वर्ष लोकांना सांगितलं. 45 वर्ष, 35व्या वर्षी प्राप्ती केली. 45 वर्ष म्हणजे 80व्या वर्षापर्यंत त्यांनी हीच गोष्ट लोकांना सांगितली की जागं कसं व्हायचं, मन कसं समजून घ्यायचं, चित्त म्हणजे भावना कशा समजून घ्यायच्या, त्या आपल्या शरीरावर, बोलण्यावर, कृतीवर कशा परिणाम करून घेतात हे समजून घ्यायचं आणि जीवनामध्ये जे आवश्यक आहे ते प्राप्त करायचं. कारण त्याच्यासाठी सगळी माणसांची आणि प्राणी मात्रांची धडपड चाललेली आहे, ज्याला आपण सुख म्हणतो. पण आपण सुखी नसतो. सुखी नसतं म्हणून सुख पाहिजे. माणसाला जे नाही तेच माणसाला पाहिजे असतं. माणसाला काय पाहिजे? जे नाही तेच पाहिजे असतं. दुःख आहे म्हणजे सुख नाही म्हणून सुख पाहिजे. गरिबी आहे, पैसा नाही म्हणून पैसा पाहिजे. घर नसलं तर माणूस घर बांधतो. जे नाही त्याच्यासाठी माणसाची धडपड चाललेली असते. माणसाची सुखासाठी धडपड का चाललेली असते? तर सुख हे आपल्याला परमनंटली कसं असतं ते माहिती नाही. ते बुद्धांना कळालं. 35व्या वर्षीच कळालं आणि 45 वर्षे त्यांनी तो प्रचार केला. पण ते सुख प्रत्येकाला मिळू शकते ते म्हणाले, पण आपल्याला त्याची अनुभूती, आपल्याला त्याचा अनुभव
हा आलाय का, येतोय का, किंवा आपल्याला वाटतं का ते तसं होईल, हा प्रश्न आहे. आणि जर त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री नसेल तर मग ते कसं मिळेल याचा आपण शोध घेतला पाहिजे. याचाच अर्थ बौद्ध बनणं आहे, बुद्धाच्या मार्गावर येणं आहे. आणि ती जागृती जर थोडीशी आपल्याला समजली, लक्षात आली, त्याचा अनुभव आला, कायेच्या पातळीवरची जागृती, मनाच्या पातळीवरची जागृती, चित्तापासून चेतना पण, चित्त पासून चेतना पण शब्द आहे आणि त्याच्यातून हा चित्त शब्द आहे. तर चित्त म्हणजे भावना आहे, कारण भावना पेटवतात नाही का. माणसाला राग पेटवतो, माणसाला द्वेष पेटवतो, माणसाचं प्रेम शांत करतं, मैत्री शांत करते. म्हणजे चित्तातली मैत्री, प्रेम, द्वेष, राग, विध्वंस ह्या गोष्टी ज्या चित्तामध्ये येतात त्याचा परिणाम मनावर होतो, म्हणजे विचारांवर होतो. मन म्हणजे विचार प्रक्रिया, आपला मेंदू, थोडक्यात आपला मेंदूमध्ये मन आहे आणि ते मन चित्ताशी पण जोडलेलं आहे. आणि चित्त हे सगळ्या शरीरामध्ये आहे. शरीरात म्हणजे हाडामासात आहे, हाडामासात चित्त आहे. म्हणून आपल्याला मनात राग आला की आपला सगळा अंगाचा तेळपापड होतो, जळफळाट होतो. याचा अर्थ सगळ्या अंगात आहे ते, है ना. घाबरलो का सगळ्या अंगाला घाम फुटतो, चेहरा विकृत होतो. तेच मन चित्त शांत झालं का ते चेहरा शांत होतो, ते शरीर शांत होतं. ते सगळं. पण हे काय चाललं नेमकं, हे आपल्यात काय चाललं नेमकं, याची जागृती पाहिजे, याचं भान पाहिजे. हा विषय आहे, हा बुद्धांचा शोध आहे. पण ते प्रॅक्टिकली कसं करायचं हे आपल्याला थोडंसं माहिती करून घ्यायचं आहे. आणि आजचा जो वर्ग आहे तो आपला त्याच्यासाठी आहे. आपल्यामध्ये मन आहे म्हणजे विचार चालले, काहीतरी जरी स्पष्ट कळत नसेल तर काहीतरी चाललं हे कळतं, है ना. आपलं डोक्यात काहीतरी चाललं, गणगण ज्याला आपण म्हणतो, किंवा शांत विचार चालले किंवा गणगण चालली, झोप येत नाही, विस्कळीत आहे. इकडं चित्तामध्ये घाबरलो, है ना, धसका बसला, अशांत आहे, अस्थिर आहे, अस्वस्थता आहे, भीती आहे. चित्तामध्ये ते दिसतं, त्याच्यानुसार विचार काम करतात. हे जाणवतं आपल्याला, जाणवतं. आता हा जाणवणं हा जो शब्द आहे, जाण, ह्या जाण पासून जाणणारा शब्द आला. जो जाणतो तो जाणणारा. आणि बुद्धाला आपण जाणणारा म्हणतो. संपूर्ण बोध होणे, बोधी, ते जाणतात म्हणून ते जाणणारे, बोधीप्राप्त. तर ही जाण, याला आपण दुसरा एक शब्द आहे, जाणीव होणे. जाणीव होते. आपण इथं बसलो, जाणीव झाली. काहीतरी गरम होतं, जाणीव होते. समजा मगाशी खूप हवा येत होती तर मला असं वाटलं थंडी वाजते, जरा थोडं सर्दीचा त्रास आहे म्हणून म्हटलं थंडी येते, जरा बंद करा. जाणीव होते, थंडीची जाणीव होते, है ना. आजाराची जाणीव होते. आपण अशांत आहोत याची जाणीव होते. शांत असलो तर त्याची जाणीव होते. स्वप्न पडतात, जाणीव होते. प्रत्येक गोष्ट जाणीव होते, त्याच्यावरच हे सगळं आपल्याला आपण जाणतो. कळतं कशामुळं, जाणीव होते म्हणून. थंडीची जाणीव, उष्णतेची जाणीव, किंवा वातावरण शांत आहे, किंवा माझं मन शांत आहे, माझं चित्त शांत आहे, आपण सगळे बसलो त्याची जाणीव, आपण विहारात आहोत त्याची जाणीव, काय बोलतोय याची जाणीव. हे सगळं जाणीवांमुळे आपल्याला कळतं. जाणीवांमुळे आपल्याला मनही कळतं, जाणीवांमुळे आपल्याला चित्तही कळतं, जाणीवांमुळे आपल्याला शरीरही कळतं.
तर ह्या 4 प्रकारच्या जाणीवा म्हणजे 4 पातळीवरची जागृती आहे. शरीर जाणीव म्हणजे याला दुसरा पाली शब्द आहे वेदना. मराठी वेदना शब्द नाही हा. वेदना म्हणजे जाणीव. वित म्हणजे जाणणे. वित पासून वेदना शब्द झालेला म्हणजे या वेदना म्हणजे याला आपण दुसरा इंग्रजी शब्द फिलिंग आहे. फील होतं, जाणीव होते किंवा जाणवतं, वेदना आहेत. म्हणून आपल्याला कळतं आपल्यात चित्त आहे, आपल्यात राग आहे, आपल्यात लोभ आहे, आपल्यात द्वेष आहे, आपल्यात शांतता आहे, आपल्यात अशांतता आहे, प्रेम आहे, मैत्री आहे, करुणा आहे. चांगलं वाईट दोन्ही या जाणीवांना वेदनांना कळतं. म्हणून ते चित्त आपल्याला कळतं. मगाशी आपण पाहिलं आपल्या मनातले विचार आपल्याला जे कळतात, जाणवतात, हे जाणीवांमुळे जाणवतात. आत्ता जाणवतात. आत्ता वर्तमानातलं काम आहे. जाणवतात म्हणजे आत्ता जाणवतात. आत्ताचं काम आहे. जागृती हे आत्ताचंच काम आहे. सती जागृती आत्ताचंच भान आहे. बसल्या या क्षणी आत्ताचं काम आहे. तर हे या जाणीवा आत्ता जाणवतात. आत्ताच्या जाणीवांना आत्ताचं चित्त जाणवू शकतं. समजा आता आपल्याला काही कुठं जाण्याची घाई नाही किंवा समजा घाई असेल नाही, आता हे कधी संपेल मला जायचं म्हणजे मनात ती गडबड आहे की आपल्याला कधी संपेल किंवा भूक लागली कधी संपेल ते जाणवतं. मग आपलं चित्त काय होतं त्याच्यामुळे विचलित होतं. मनातले विचार विचलित होतात आणि मग आपल्याला अगदीच असह्य झालं तर आपलं शरीर उठून लगेच नको असं आहे ना. अशी कृती अशी चाललेली आहे. असं एक काय म्हणतात गणित आहे. आंतरिक गणित आहे, आपल्यातलं गणित आहे. तर हे जितकं आपल्याला स्पष्ट कळतं तितकं आपल्याला आपली काय बनणार पर्सनॅलिटी कळते, व्यक्तिमत्व. आपण स्वतःला जाणून घ्यायला सुरुवात होते. जाण यायला सुरुवात. आपण स्वतःच मन कळालं, चित्त कळालं, जाणीवा कळाल्या, शरीर कळालं, बोलणं कळालं, वर्तन कळालं तर आपल्याला आपला स्वतःचा परिचय व्हायला सुरुवात होते. आणि मग आपल्यातलं चांगलं वाईट पण आपल्याला कळतं. चांगलं वाईट कळणं हे फार महत्वाचं आहे. वाईट असलं तरी ठीक आहे, मला राग येतो मी मला राग येतो किंवा मला राग येत नाही ते स्वीकारतो. पण मला राग येत नाही तरी म्हणतो मला राग येतो तरी म्हणतो मी मी तसा नाही. मग आपण स्वतःशी अप्रामाणिक आहोत. स्वतःला फसवतो आपण. राग येतो कारण राग आपण मुद्दाम आणतो का मला राग आला पाहिजे म्हणून मी राग आणतो असं आहे का. तो जन्माबरोबरच आलेला आहे. लहान बाळ पण त्याच्या हातातली खेळणी हिसकावून घेतली की ते ओरडतं ते है ना. आणि मोठा माणूस पण त्याचे पैसे हिरावून घेतल्यावर तो ओरडतो, तो आक्रमक होतो, तो कंप्लेंट करतो, केस टाकतो है ना. तर म्हणजे लहान पोराचं खेळणं काय आणि मोठ्या माणसाचं ते काय, ती एकच प्रवृत्ती आहे. कारण ते मन चित्त जे आहे ते जन्माबरोबरच तसं आलेलं आहे. पण आणखीन एक गोष्ट जन्माबरोबर माणसाला मिळालेली आहे. माणसाला, इतर प्राण्यांना नाही. माणसाला एक गोष्ट अशी मिळालेली आहे की तो हे सगळं जाणू शकतो. त्याला कळतं, माणसाला कळतं आणि जास्तीत जास्त कळतं, अधिकाधिक कळतं, परिपूर्ण कळतं, सगळं कळू शकतं. सगळा बोधी ही सम्यक समृद्धीमध्ये जाऊ शकते. म्हणजे संपूर्ण कळतं म्हणून सम्मा समृद्ध, सगळं कळालं, सगळा बोध झाला, सगळं समजलं म्हणून ते बुद्ध, सम्मा समृद्ध. पण हे कोणत्याही माणसाला ते जमू शकतं कधी त्याला जर ह्या पातळीवर जाग आली तर. आपल्याला ह्या पातळीवर जर जाग आली, काया वाचा मन किंवा काया वेदना चित्त आणि मन. काया म्हणजे आपलं हे शरीर, अंतर्बाह्य शरीर, आतलं बाहेरचं दोन्ही शरीर. ह्या कायातल्या जाणीवा जाणवणं, ज्याला आपण जाणवणं. आता बसलो
बसलो याची जाणीव है ना, किंवा कळ आली याची जाणीव, किंवा आपलं मन स्थिर आहे याची जाणीव नाही याची जाणीव, आपल्या बसण्यात मन आहे का याची जाणीव नाही याची जाणीव, भूक लागली याची जाणीव, म्हणजे प्रत्येक गोष्टीची जी जाणीव जी आहे ना, ही जाणीव या शरीरामध्ये, त्याला आपण दुसरा शब्द साधा जिवंतपणा, आपण जिवंत आहोत त्या जाणीवांमुळेच, त्याला कॉन्शियसनेस म्हणतो आपण, इंग्रजीमध्ये कॉन्शियसनेस म्हणतात, किंवा त्याला आपण साधा शब्द जिवंतपणा, पण जिवंतपणामध्ये पण भावना आहेत, विचार आहेत, आणि ते कायत आहेत. तर हे आपण आहोत, हे बुद्धांना समजलेलं आहे. ते समजल्यामुळे जीवनाचा प्रश्न लक्षात आला की ते मन कधी शांत नाही. जेव्हा कळतं की मन कधी शांत नाही, हा प्रश्न लक्षात आला, मग का शांत नाही? काही नाही, नेहमी काही ना काही मागण्या, डिमांड, पाहिजे नको हे ना, लोभ द्वेष, त्याच्यामुळे ते शांत नाही. पण ते स्पष्टपणे जाणवतं का? तर नाही जाणवत. ते जाणवण्याचं काम ही सती जागृती करते. तो बोध झाला, ते कळालं, तर मग आपल्या जीवनातले प्रश्न सुटायला सुरुवात होते. हा बुद्ध धर्माचा खरा उपयोग आहे. त्यामुळे आपला प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर आपल्याला आपल्या जगण्याचं, जीवनाचं, म्हणजे शरीराचं, जाणीवांचं, चित्ताचं, मनाचं, विचारांचं, भावनांचं, जाणीवांचं, शरीराचं म्हणजे आपल्या बोलण्याचं आणि कृतीचं, कारण शरीराचं एक काम बोलणं आहे, बोलतं ते, शरीर बोलतं, आपली जीभ बोलते, आपले ओठ हालतात, आपल्या पोटात हालचाल होते, छातीत हालचाल होते, म्हणजे शरीर बोलतं. ते बोलणं किंवा शरीराची कृती, उठणं बसणं, हे मनानुसार चालतं. मन विचलित जे होतं ते चित्तामुळे होतं, आणि हे सगळं जाणवतं आपल्याला. हे जेवढं जास्त जाणवतं तेवढी आपली जागृतीची पातळी उंचावलेली असते. जेवढं आपण जे आपल्याला जाणवत नाही तेवढं आपण गाफील असतो, अजागृत असतो, भानावर नसतो. आणि हे आपण मुद्दाम नाही करत, हे जन्माबरोबरच आलेलं आहे तसा. पण जन्माबरोबर दुसरी एक देणगी माणसाला मिळाली, ती म्हणजे जागृतीची, जी इतर प्राण्यांमध्ये नाही. प्राण्यांना भान येत नाही, प्राण्यांना ते विशिष्ट याच्यात त्या जीवन, त्यांचा गोठा, त्यांचा चारा, त्यांची जी काही क्रिया आहे ती तेवढ्यातच चालते. पण त्यांना हे नाही कळणार की मला इथं का बांधून ठेवलंय, मला एवढं का मारलं जातं, हे त्याला नाही कळत. माणसाला मात्र का मारलं मला, आहे ना, माणूस विचार कर. हा, माणसाला त्यांच्यामध्ये जाणीव आहे, परंतु जागृती हा जो फॅक्टर आहे, जागृती हा जो गुणधर्म आहे, हा माणसाला मिळालेला आहे निसर्गातून. हीच गोष्ट बुद्धांच्या लक्षात आली की म्हणून दुःखमुक्ती हे माणसाला शक्य आहे, इतर प्राण्यांना नाही. कारण त्यांच्यामध्ये हा गुण नाही. म्हणून मनुष्य जन्म सुलाभवान आहे. कोणती गाथा आहे ना ती, पालीतली गाथा आहे की मनुष्य आपण मनुष्य आहोत, ही फार मोठी गोष्ट आहे, फार मौल्यवान गोष्ट आहे. कारण जे कोणाला जमत नाही ते माणसाला जमतंय. म्हणून माणूस विचार करू शकतो, माणूस चांगली कृती करू शकतो. पण माणूस हा पूर्ण माणूस असेल तर ती कृती करू शकतो. आणि पूर्ण माणूस कधी होतो? जागृतीमुळे. तो जेवढा अजागृत असतो तेवढे त्याचे गुणधर्म इतर प्राण्यांसारखेच असतात. हे माणूसशास्त्र पण सांगतं. जेवढी माणसात जात कमी
जेवढा माणूस जागृत कमी तेवढा तो जनावर जास्त है ना. समजा एखाद्याचा राग ताब्यात नसेल तर तो काही बोलेल, काही करेल, खून करेल, काही करेल तो. तसं एखादा प्राणी जर काय म्हणतो रागाला उधळला तर तो चिरफाड करतो, मारतो, खतम करतो, आहे ना. म्हणजे प्राण्याचे गुणधर्म आहेत ते. म्हणजे बरेचसे प्राण्याचे गुणधर्म हे माणसात पण आहे, कारण ते एक निसर्गाचं, त्याला उत्क्रांती म्हटलेलं आहे. म्हणजे निसर्गाचं हे आहे ते, निसर्गानंच ते तसं हे केलेलं आहे. परंतु निसर्गानंच अशी एक पुढची एक योजना आहे जी जणू काय बुद्धांच्या लक्षात आलेली आहे की माणसाला इतर प्राण्यांसारखं दुःख भोगण्याची गरज नाही. ते हतबल आहेत, ते त्यांना काही हे नाही, उपाय नाही त्यांच्याकडे काही. कारण त्यांच्याकडे हा फॅक्टर त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या जिवंतपणामध्ये हा जागृतीचा जो मुद्दा आहे, जागृतीचा जो गुणधर्म आहे तो त्यांच्यामध्ये निर्माण झाला नाही, तो माणसामध्ये आलेला आहे. अजून एक असं झालेलं आहे की समजा लहान बाळाला काही कळत नाही, है ना. लहान बाळ जन्माला आलं का त्याला तुम्ही कसं हाताळा त्याला ते काय म्हणणार नाही. थोडं मोठं झाल्यावर त्याला कळायला लागलं तर नाही असं नाही मला ते सांगायचं नाही किंवा मला ते पाहिजे, ते दिलं, त्याला नंतर कळतं. नंतर तो स्वतंत्रपणे करतो, मोठा झाल्यावर अजून स्वतंत्रपणे करतो. आणि जेवढा तो हे करतो म्हणजे म्हातारा होत जातो तर त्याची समज वाढत जाते आणि तो त्याप्रमाणे कृती करतो माणूस, है ना. आणि त्याप्रमाणे त्याचे मग हे असतात, त्याचे परिणाम तो पाहतो. परंतु काही म्हातारी माणसे लहानपणासारखीच असतात,